आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर स्वर्गीय राकेश मोतीराम पाटील स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कुमार राहुल मुकुंद कोट स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्यासोबतच स्वर्गीय विष्णुबामा पाटील स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकतो. षटक क्रमांक पहिलं घेऊन येतील ते म्हणजे सोहम. स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन अविनाश. नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन सागर. आणि येस पहिलं षटक प्रगतीपथावर. दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक असतील काउस कॉर्नर रिजन मध्ये, दुसरे असतील जे मात्र वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा येत असताना लेट्स प्ले गेम ऑन बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू अगदी हलक्या हातांनी खेळलाय. दिशा दाखवली फक्त आणि फक्त. ज्या रीतीने सुईमधून धागा ओवतो त्या रीतीने अगदी गॅप मधून चेंडूला भेदून काढलाय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. मिलेंगे रन 4 तभी तो होगा बेड़ा पार. चेंडूवरती चौकाराने सुरुवात केलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळेल. स्वॅग से करेंगे सागर का स्वागत अशा प्रकारची बॅटिंग जी मात्र अविनाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सोहमला देखील माहित आहे की हा फलंदाज अतिशय रेड हॉट फॉर्म मध्ये आहे आणि सोहमला देखील लूज डिलिव्हरी दाखवायला नाही लागणार. कारण जर पाहायला गेलं तर आउटसाइड ऑफ स्टंप जो मात्र चेंडू होता आणि आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर चेंडू काहीसा वरती राहिला आणि त्याला अनुषंगून लेटकटचा देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉइंट आणि कव्हरच्या खेळाडूला बीट करून चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. दुसरा चेंडू सेकंड बॉल. फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका ऑन साइडला फेकून दिलाय. मिड विकेट सीमारेषा पलीकडे जात असताना चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पार्क केलंय पार्किंग प्लॉट मध्ये. आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. ओवता देखील येतो आणि तलवारीने वार देखील करता येतात. पहिल्या चेंडूवरती नजाकत, दुसऱ्या चेंडूवरती ताकद आणि धावसंख्या धावफलकावरती 10. तर याच दरम्यान आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय रोहनदादा भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती अनेक मान्यवरांची मांदी आहे जी मात्र लाभलेली आहे. त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मात्र चेंडू चांगला आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केला क्रिकेटचा C4 कंट्रोल जो मात्र दाखवलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं जो मात्र मार्गस्थ आहे जर विचार केला तर जय हनुमान टेंबिवली म्हणजे आमचे किरणदादा पाटील साहेबांचा संघ आणि ते फाईट करतात अगेन्स्ट माई गावदेवी वडगर टीम सोबत. पंचांकडे लाऊड अपील आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडूची पिचिंग जी मात्र पंच दाखवित आहेत. लेग बायच्या स्वरूपात एक धावची मात्र ऍड होईल आणि अतिरिक्त धावे आणि धावसंख्या 1 नि पुढे 11. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं जो मात्र मार्गस्थ आहे धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11. 11 रन्स ऑन द बोर्ड. सध्याच्या घडीला विचार केला तर स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन सागर. नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन अविनाश. नक्कीच जर पाहायला गेलं तर अप्रतिम स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो जे मात्र आमचे लाडके परमदादा यांना परमदादा पाटील देखील अप्रतिम स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत. पाठीचा कणा असतो जो मात्र स्कोरर. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि त्याला अनुषंगून सिंगल धावची मात्र एकवटली गेली आणि धावसंख्या धावफलकावरती 12 आपल्याला पाहायला मिळेल. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं जो मात्र मार्गस्थ आहे सोहमच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू जो मात्र शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ जो मात्र झालेला आहे. तर याच दरम्यान लेटकटचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. थोडीफार घाई आपल्याला पाहायला मिळाली. अति घाई संकटात नाही त्या प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये केलं आणि त्याला अनुषंगून सिंगल धावची मात्र एकवटली गेली. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद 13. 13 रन्स ऑन विदाउट लॉस ऑफ विकेट. नक्कीच तत्पूर्वी आपण जर पाहायला गेलं तर व्यासपीठावरती मान्यवरांची शुभ आगमन झाले. त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सनीदादा देसाई
साहेबांचं इथे मात्र स्वागत झालेलं आहे. या स्पर्धेच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि या समालोचन कक्षाच्या वतीने देखील दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अविनाश आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सागरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरीची अपेक्षा आहे. अविनाश चांगल्या प्रकारची कामगिरी करत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर एक बहरदार षटकार जो मात्र त्याच्या पॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याला अनुषंगून इथे मात्र षटक क्रमांक पहिल्या समाप्त. धावसंख्या धाव फलकावरती 13. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहू शकतो जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीकच्या माध्यमातून हा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. फटका चांगला ऑन साइडला फेकून दिला. क्षेत्ररक्षक असतील पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती सीधे 6 रन. अविनाशच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल येतील यष्टी रक्षक. दिस इज माय कॅच अँड एवर शोली टेकन फ्लाय इनटू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर. फलंदाज बाद. विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल. फलंदाज अविनाश होतोय फेल आणि फलंदाज अविनाशचा समाप्त होतोय खेळ. विकेटचं पतन. विकेटचं पतन. थँक्यू 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 व्हेरी मच. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 18 19 19 धावा या पाहायला मिळतील आपल्याला. ब्रेक थ्रूची गरज होती. तो ब्रेक थ्रू इथे मात्र मिळाला आहे. ऑन साइडला फुलटॉस चेंडूला फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक असतील. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण फुटबॉल देखील आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला अनुषंगून 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि 2 धावा ज्या मात्र ऍड झाल्यात आणि धावसंख्या धाव फलकावरती यस एक शॉट असेल. ओके एकच धाव. धावसंख्या धाव फलकावरती 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा या धाव फलकावरती 20 रन्स ऑन द बोर्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण प्रयत्नार्थी परमेश्वर जो मात्र मिळाला नाहीये. इथे मात्र फटका चांगला आहे. फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं आणि चेंडू सरळ निघून जातो. डीप फाईन लेग सीमारेषा पार. ताकद नाही नजाकतच्या स्वरूपात एक वाटला गेला हा बहरदार चौकार. धावा या धाव फलकावरती 24 रन्स ऑन द बोर्ड. जे हनुमान टेंबिवली आणि ते फाईट करतात अगेन्स्ट टीम आयगाव देवी वडगर टीम सोबत. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. रिव्हर्स हिट स्विच हिट मॅसिव्ह हिट. चेंडू इथून मात्र आपण जर पाहायला गेलं तर आउटफील्ड जर अशी स्लो होती आणि त्याला अनुषंगून मिळाल्या ज्या मात्र फक्त आणि फक्त 2 धावा आणि धावसंख्या धाव फलकावरती या दोनच्या मदतीने 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा या धाव फलकावरती. यापुढील होणारा सामना साईश स्पोर्ट्स कारबाव आणि ते फाईट करणार आहेत अगेन्स्ट टीम एमपी स्पोर्ट्स भल्यानी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण मिड इनिंगच्या वेळेस टॉस साठी यायचे जिथे मान्यवरांचे शुभ असते. नाणेफेकीचा कौल जो मात्र करण्यात येईल. डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. चेंडूला अडवतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. षटक क्रमांक दुसरं जो मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 27 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम येस टीम आईगाव देवी वडगर आणि नक्कीच ड्रिंक्स ब्रेकची देखील पाण्याची देखील मागणी केलेली आहे. सो दुसऱ्या षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होत आहेत तोपर्यंत आपण आपल्या डीजे मास्टरना संधी देऊया आणि त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर आणि सुरेख संगीत.
गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज परेशला आपण पाहू शकतो. सांघिक वड्यातील हा तिसरं षटक असेल. वैयक्तिक वड्यातील पहिलं षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज परेश आणि परेशच्या माध्यमातून हा तिसरं षटक प्रगतीपथावर. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक जज करतील, पण नक्कीच त्यांच्या माध्यमातून मिस जजमेंट जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला अनुषंगून इथे मात्र घेतलेल्या या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला दोन्ही पुढे सरकत असताना 29 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 जो मात्र मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज परेशला आपण पाहू शकतो. तर आपण पाहू शकतो सागर आणि दर्शन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम आईगाव देवी वडगरा टीम साठी. इथे मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. फटका प्रतिम जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पार्क केले पार्किंग प्लॉट मध्ये, आउट ऑफ द पार्क, षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाज परेशच्या माध्यमातून थोडीफार खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. स्लॉट मध्ये चेंडू जो मात्र नक्कीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन आणि लेंथची मात्र पकडावी लागेल जिथे फलंदाज बीट होतील, पण आता मात्र असं वाटतंय की फलंदाज पूर्ण प्रकारे हावी ठरलेले आहेत. ब्लॉकहोलचा वेध घेतलेला चेंडू, चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करतील. तत्पूर्वी घेतलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फलंदाज बाद, विकेटचं पतन. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार ने ही लूट लिया घर यार का. धावचेच्या स्वरूपात फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन, विकेटचं पतन. मास्टर प्रफुल्ल, अप्रतिम संगीत आमचे डीजे मास्टर प्रफुल्ल यांच्या माध्यमातून. जसं जसं ऊन वाढतोय तसं देखील आमचे प्रफुल्ल देखील प्रफुल्लित करत आहेत त्यांच्या संगीताच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा या धावफलकावरती आणि 36चा आकडा देखील या दोन्ही संघांच्या मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इकडे असेल टेंबिवली संघ, दुसरीकडे असेल जो मात्र वडगर संघ. षटक क्रमांक 3 जो मात्र मार्गस्थ आहे. फलंदाज सागरची खेळी संपुष्टात. सध्याच्या घडीला दीपक हे नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. दर्शन आणि दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 2 धावाच्या मात्र कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता इथून मात्र पंचांकडे अपील असेल, पण इथून मात्र 3 धावाच्या मात्र कंप्लीट केल्या. चांगली रनिंग मिडून द विकेट. 3 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 39 रन्स ऑन द बोर्ड. 39 धावा या धावफलकावरती आहेत. आणि नक्की जर पाहायला गेलं तर आता मात्र या षटकामधील 2 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. 8 चेंडूंचा पूर्वार्ध जो मात्र बाकी आहे. दोन चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आहे, जो मात्र या षटकाचा विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज परेश. चांगल्या प्रकारचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी जी मात्र परेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. परेश हाच गोलंदाज आहे ज्याने पहिल्या या स्पर्धेमधील मेडन षटक जो मात्र फेकलं. 2 विकेट्स त्यांनी कॅरी केल्या होत्या आणि जर विचार केला तर नक्कीच त्याच्या नावावरती पहिलं मेडन षटक फेकण्याचा विक्रम आहे या स्पर्धेमधील. तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाजी मार्कवरती सज्ज. चांगल्या प्रकारचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. चुकीची लाईन आणि चुकीची लेन जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पंच दंडित करत आहेत आणि एक धाव ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती 40 रन्स ऑन द बोर्ड. 40 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे गोलंदाज परेशच्या माध्यमातून.
शेवटचा चेंडू असेल, लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. ही वी गो. इथे मात्र फक्त आणि फक्त दिशा दाखवली होती. अगदी सुई मध्ये धागा ज्याप्रमाणे घालतो अगदी त्याप्रमाणे इथून मात्र गॅपला बेधून चेंडू सरळ निघून जातो. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. भिलेंगे रन 4. तभी दोघा बेडा पार. षटक क्रमांक 3 जो मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या फलकावरती 44. 44 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. अविनाश आणि सागर यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीला आली होती आणि ती जोडी मैदानाच्या बाहेर आता आपल्याला पाहायला मिळते. तर दीपक आणि दर्शनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची बॅटिंग जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. दर्शनच्या माध्यमातून 2 बहरदार चौकार आणि एक खणखणीत स्ट्रोक षटकार जो मात्र पाहायला मिळाला आणि दीपकच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारच्या 3 धावा ज्या मात्र एकवटल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 44. मोनिशच्या माध्यमातून शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे मात्र फटका चांगला अपड्राईव्ह जी मात्र केली होती. ऑन द राईस केलेला फटका. चेंडूला व्ही मध्ये फक्त आणि फक्त स्टिअर केलं. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक असतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 45. 45 रन्स ऑन द बोर्ड. 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 24 चेंडूंचा खेळ असेल याची देखील नोंद करून घ्यायची. यापुढील होणारा सामना एमपी स्पोर्ट्स बल्ल्याणी आणि साई स्पोर्ट्स कारबाव दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती असेल आपण मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचा कौल करायसाठी यायचंय. तर नक्कीच याच दरम्यान चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली, वेगाला कल्पकतेने उत्तर दिला आणि चेंडू सरळ निघून जातोय कव्हर सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4 आणि हा होता छत्रपतींचा छावा. 4 धावा चौका. ती 49 रन्स ऑन द बोर्ड. 2 चेंडू झालेले आहेत. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक. एकोणपन्नास धावा या धावफलकावरती ऐकावते वडगर टीमची. इथे मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे. चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल येतील क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल जो मात्र टिपला जातोय. कारण ज्या वेळेस ऊन असतो त्यावेळेस झेल टिपणं फार अवघड असतं. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातो झेल. फलंदाज दीपकचा समाप्त होतोय खेळ. दीपक होतो फेल. झटका क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र 3. दर्शनची खेळी संपुष्टात. दर्शन होत असताना फेल आपण पाहू शकतो. इथून मात्र झटका क्रमांक लागलेला 3. नक्कीच मोनिशला देखील कौतुक करावं लागेल कारण पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर चौकार आला, पण चौकाराला क्विक रिप्लाय देत असताना विकेटचं पतन जो मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. रिव्हर्स देखील दुधारी तलवार असते. लगी तो आबाद नाही तो बरबाद. जर पाहायला गेलं तर जास्ती टाइम आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र आबादच असते, पण यावेळेस बरबाद होत असताना फलंदाज दर्शनची खेळी संपुष्टात. दर्शनला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. येस, इनेट नंबर 5 आपण पाहू शकतो. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे टेंबुली संघासाठी सय्यब. बॅटीची कडा आणि नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर इथून मात्र मिळते भाग्याची साथ. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4 आणि हा होता लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे नशिबाचा चौकार. पाहायला मिळाला 53 रन्स ऑन द बोर्ड. 53 धावा या धावफलकावरती.
दिशा दाखवली, फक्त आणि फक्त दिशा दाखवली आणि चेंडू सरळ निघून जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. ताकद नाही नजाकतच्या स्वरूपात एकवटला गेला हा बहरदार चौकार. सत्तावन्न धावा या धाव फलकावरती आहेत. 57 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 4 जो मात्र मार्गस्थ आहे गोलंदाज मोनीशच्या माध्यमातून आणि शेवटचा चेंडू फक्त आणि फक्त शिल्लक आहे. या चेंडूवरती चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. इथे मात्र फक्त आणि फक्त दिशा दाखवली, पायावरती चेंडू होता, पैर पर गेंद तो बाउंड्री के सैर पर गेंद. शेवटच्या चेंडूवरती एकवटल्या गेलेत या 4 धावा आणि धाव संख्या धाव फलकावरती 61 आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र समीकरण उर्वरित चेंडू 24 विजयासाठी 62 धावांचं लक्ष्य असेल, जो मात्र जय हनुमान टेंबिवली या टीम समोर. जय हनुमान टेंबिवली पक्ष आई गावदेवी वडगर टीम मध्ये चालू असलेली विद्यमान लढत जी मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला जो मात्र जय हनुमान टेंबिवली टीमने प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि फलंदाजी करत असताना 61 धावा ज्या मात्र बनवल्या आई गावदेवी वडगर या टीमने. आणि आता मात्र 62 धावांचं समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच या दरम्यान आमचे प्रमुख अतिथी मान्यवरांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. भाजप शहर अध्यक्ष सन्माननीय प्रेमनाथदादा म्हात्रे साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय नगरसेवक माननीय वरुणदादा पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय आमदार साहेब सन्माननीय प्रकाशदादा भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच तर नक्कीच अनेक मान्यवरांची मांदी आहे जी मात्र या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. सन्माननीय राजेशदादा रुपावत साहेब, त्यासोबतच सागरदादा भालेकर साहेब आणि मोहित भाई साहेब, लोक कल्याण समितीचे अध्यक्ष सन्माननीय सागरदादा भालेकर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मोहित भाई यांचं देखील शुभ आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने, आमदार चषकाच्या वतीने, आयोजकांच्या वतीने, समालोचन कक्षाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मॅच आपल्याला पाहायला मिळते जी मात्र जय हनुमान टेंबिवली आणि ते फाईट करतायत अगेन्स्ट टीम आई गावदेवी वडगर टीम सोबत. प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी वडगर टीमने 61 धावा बनवल्या आहेत. 62 धावांचं लक्ष्य असेल जो मात्र जय हनुमान टेंबिवली संघासमोर. आणि ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ घारिवली, घारिवली गावचा एक बुलंद आवाज रोशन संते सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच प्रसन्ना. ओव्हर द विकेट 62 धावांचं खूप मोठं लक्ष आहे आणि पहिल्या चेंडूवरती वाईट बॉल. अवंत दावेने श्री गणेश होतोय. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान टेंबिवली या टीमचं दोन्ही संघ एकाच तालुक्यातील आहेत. भिवंडी तालुक्यातील हे दोन बलाढ्य संघ आमने सामने आहेत. जय हनुमान टेंबिवली विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ वडगर. जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. ओव्हर द विकेट यावेळी ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत शॉट कव्हरला.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण 30 या सर्कल मध्ये एकच 10 मिनिटांनी धावसंख्या एकने पुढे सरकेल 2 धावा धावफलकावरती. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल प्रेमनाथजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. गौरीपाडा गावचे समाजसेवक उद्योजक आणि भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष देखील आहेत. त्यानंतर वरुणजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. कार्यसम्राट नगरसेवक आणि कार्यसम्राट माजी दमदार आमदार प्रकाशजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तर सुवर्ण संधी आलेली आहे लागोपाठच्या 3 चौकारांसाठी आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. राजेशजी रुपावत जे सर्व आहेत मोहनखेडा बिल्डर अँड डेव्हलपर्सचे, त्यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 8 धावा. उर्ध विकेट गोलंदाज जीत. चांगला स्ट्रोक आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट केली आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच 10 मिनिटांनी धावसंख्या एकने पुढे सरकेल 9 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रतीक आहे. प्रतीक आणि हर्षद ही जोडी आहे. हर्षदने खूप चांगली बॅटिंग केली होती पहिल्या सामन्यामध्ये आणि सामना जिंकून दिला होता जय हनुमान टेंबिवली या टीमला. परंतु या सामन्यामध्ये आई गावदेवी 11 वडगर या टीमने 61 धावा बनवलेले आहेत. इनफिल्डच्या वरून गॅप शॉट सिलेक्शन आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातो आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तोपर्यंत मिळतात 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये 11. वरती आहे षटक क्रमांक 20. पहिलं मार्गस्थ आहे गोलंदाज जीत. उर्ध विकेट. जीत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. यावेळी ड्राईव्ह करतोय. गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये. फंबल होतोय आणि तोपर्यंत मिलिटरी 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 13 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट आपण पाहतोय. बिग फाईट मॅच रंगती. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर. एकाच तालुक्यातील हे 2 संघ आमने सामने आहेत. भिवंडी तालुक्यातील 2 नामांकित संघ आहेत. 2 बलाढ्य संघ वडगर विपक्ष टेंबिवली. हा सामना सुरू आहे. उर्ध विकेट जीत. पुन्हा ड्राईव्ह करतो. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. रा 62 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. यापुढील सामना असेल MP स्पोर्ट्स बल्ल्यानी विपक्ष साईश स्पोर्ट्स खारबाव या 2 संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी त्वरितच रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस केला जाईल. मान्यवरांचे शुभ हस्ते. गोलंदाज संजोग येतोय. संजोग आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत हर्षद. 45 धावांची गरज आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज संजोग. सुरुवात खूप चांगली केली जय हनुमान टेंबिवली या टीमने. 17 धावा बनवल्यात पहिल्या षटकामध्ये. 17 धावांची पार्टनरशिप बनवली हर्षद आणि फलंदाज प्रतीकने. लेफ्ट ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल. यू मिस आय डेफिनेटली. फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतोय हर्षदच्या स्वरूपात
जय हनुमान टेंबिवली या टीमला. तर मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे करूया आपण शुभ सन्मान. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ॲडव्होकेट भाविश पाटील साहेबांना विनंती असेल. शनीदादा देसाईकर यांचे इथे आपण करूया शुभ सन्मान. कार्याध्यक्ष आहेत कोळी महासंघाचे आणि भावेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे आपण हा सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. तसेच जयदीप पाटील जे आयोजक आहेत त्यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते उद्योजक समाजसेवक रोहन भोईर साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. आपल्या व्यासपीठावरती आलेल्या सर्व पाहुण्यांचे आमदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हालो हालो चेक हालो चेक हालो चेक हालो चेक थोडंसं अजून व्हॅल्यूम दे. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. तसेच भाविश पाटील साहेबांना विनंती असेल प्रेमनाथजी म्हात्रे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगले क्षेत्ररक्षण. एकच 10 मिनिटा चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे सरकेल 18 धावा धावफलकावरती. संजोगने पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी केली. नवीन फलंदाज अल्ताफ येतोय. तसेच कार्यसम्राट नगरसेवक वरुणजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि वरुण पाटील साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करूया. निवृत्ती यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. तमाम मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांचा करूया इथे आपण शुभ सन्मान. तसेच माजी कार्यसम्राट कार्यकुशल दमदार आमदार प्रकाशजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत आणि प्रकाश भोईर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. स्विच हिट करतायत आणि चेंडू जातो थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. भाविश पाटील यांचे शुभ हस्ते आपण माजी कार्यसम्राट आमदार प्रकाशजी भोईर साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करूया. आपल्या व्यासपीठावरती आलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रमेश दादा पाटील आमदार चषक 2022 मध्ये अनेक मान्यवरांची मानदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तसेच उद्योजक राजेशजी रुपावत साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करूया. भावेश पाटील साहेबांना विनंती असेल उद्योजक राजेश रुपावत साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. सामना देखील आपण सुरू ठेवायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती 23 आहे. 62 धावांचं लक्ष्य आहे. पुन्हा स्विच हिट करतायत, सुरेख फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. ॲडव्होकेट भाविश पाटील साहेबांना विनंती असेल सागर भालेकर साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. उद्योजक आहेत सागरजी भालेकर साहेब आपल्या व्यासपीठावरती. धावसंख्या आहे धावफलकावरती 27, 27 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅक टू द बॉलर खेळतायत. एक धाव तर कंप्लीट केली. स्क्रीन समोर फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत अवधी होता 2 धावा पूर्ण करण्याचा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 29 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर
12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. तर जयदीपजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते उद्योजक आहेत सन्माननीय मोहित भाई साहेबांचे इथे आपण करूया शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी जय हनुमान टेंबिवली या टीमला डीजे. अटाली गावचे उद्योजक रोहन दादा भोईर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून सुवर्ण संधी आलेली आहे. बॅटिंग करणाऱ्या टेंबिवली या टीमला लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 500 रुपये आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रेमनाथदादा म्हात्रे साहेब देखील उपस्थित होते. ते देखील आपल्यापासून रजा घेत आहेत कारण की बिजी शेड्यूल आहे. आमदार सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब देखील उपस्थित होते. वरुणजी पाटील साहेब जे नगरसेवक आहेत, राजेशजी रुपावत साहेब, सागरजी भालेकर साहेब आणि मोहितभाई या सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतोय. तर टॉससाठी इन्व्हाइट करतोय MP स्पोर्ट्स बल्ल्यांनी आणि त्यांना फाईट करेल साई स्पोर्ट्स खारबाव या 2 संघांमध्ये हा सामना असेल. आणि विकेट हॅट्रिकसाठी वडगर या टीमला सुवर्ण संधी आहे. रोहन दादा भोईर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. 55 इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 32 धावांची गरज आहे. यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. MP स्पोर्ट्स बल्ल्यानी विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी या त्वरित यावेळी शॉर्ट आर्म पोल करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. एकदम मिळते चेंडूवरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 22चा इशारा येतोय. 55 अवांतरच्या स्वरूपात एकदम ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 31 धावांची गरज आहे. खारबाव संघाच्या संगणकाला विनंती असेल टॉससाठी या कारण की बल्ल्याणी संगणक इथे उपस्थित आहे. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लेग स्टिक सोडून चालला चेंडू. 55 इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अवांतर 10 मिनिटे आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. खारबाव संघासंगणक टॉससाठी या त्वरित. साईश स्पोर्ट्स खारबाव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल लॉफ्टेड इट आणि चेंडू जातो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे. थँक यू सो मच. खारबाव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या टॉससाठी त्वरित. ओव्हर द विकेट. दर्शन फुल टॉस चेंडू आहे. व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. एकदम तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 39 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाईट मॅच रंगते या 2 संघांमध्ये. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज. ओव्हर द विकेट. दर्शन ड्राईव्ह करतो. बॅक टू द बॉलर खेळतायत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतो. फॉलो थ्रू मध्ये
डॉट बॉलची समाप्ती. 8 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना आपण पाहू शकाल बल्ले आणि विपक्ष खारबाव. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना असेल आणि टॉस करतोय आपण मान्यवरांचे शुभ असते. यावी चांगला स्ट्रोक आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 पुढे सरकेल. 43 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 19. दर्शन फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी. एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 44 धावा. 62 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 18 धावांची गरज. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज यशच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय या 18 धावा डिफेंड करण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल प्रतीक पाटील आहे. सलामीला आलाय. त्याला साथ देतोय अल्ताफ आणि प्रतीक पाटीलला इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी जय हनुमान टेंबिवली या टीमला गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होतोय या अंतिम षटकामध्ये यश. यावेळी चांगला चेंडू आहे. स्विंग अँड अ मिस. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिला चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल वडगर या टीमसाठी आणि प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल जय हनुमान टेंबिवली या संघावरती. सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना जय हनुमान टेंबिवली विपक्ष आई गावदेवी वडगर. यावेळी फुल टॉस चेंडू स्लॉक स्वीप करतोय आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार ठोकलाय. जो कोणताही संघ या सामन्यामध्ये विजय मिळवेल त्या संघाला रोहनदादा भोईर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. षटकार ठोकलाय फलंदाज प्रतीक पाटीलने आणि खऱ्या अर्थाने विजयाच्या आशा पल्लवित केलेत. चेंडूची मागणी केली. चेंडू द्यायचा आहे आपण कारण की शेवटचं षटक आहे त्यामुळे जुना चेंडू आतमध्ये येईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडू डॉट बॉल फेकला होता, त्यानंतर लोअर फुलटॉस चेंडू आणि स्लॉक स्वीपचा आपण फटका पाहिला. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून षटकार ठोकलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे 50 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 12 धावा या बनवाव्या लागतील. बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान टेंबिवली या टीमला किरण शेठ पाटील साहेबांचा संघ आहे. नानकर संघाला विनंती असेल, आपण सराव करू नका, ही विनंती असेल. आयोजकांची सूचना आलेली आहे, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाईट मॅच पाहायला मिळते. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर. गोलंदाज यश राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय, शॉर्ट टर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. टेंबिवली गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँड स्ट्रोक येतोय. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून षटकार. वरती षटकार लगावला तर रोहनदादा भोईर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सुवर्ण संधी आहे. फलंदाज प्रतीक पाटीलकडे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. ओव्हर द विकेट. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि पंच आपण निर्णय कळवायचा आहे. पंच निर्णय आपला कळवायचा आहे. एक धाव कंप्लीट आहे आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 57 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. दीपक दादा पाटील यांचा संघ आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये आहे. वडगर संघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये नेहमीच महत्वाची भूमिका असते. दीपक दादा पाटील असतील, संपूर्ण आयोजन समिती असेल. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. या दरम्यान शक्तिवानजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्या दरम्यान अनंता पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोहने टिटवाळा मंडळाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत सन्माननीय शक्तिवानजी भोईर. तर जो कोणताही संघ हा सामना जिंकेल त्या संघाला मोहन खेडा बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये, 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. त्यानंतर रोहनजी भोईर यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत. जो कोणताही संघ जिंकेल या सामन्यामध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज अल्ताफ. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. सुरुवात खूप चांगली केली या षटकामध्ये. फलंदाज प्रतीक पाटीलने शेवट गोड करेल का? फलंदाज अल्ताफ सामना जिंकून देईल का जय हनुमान टेंबिवली या टीमला? हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. बिग फाईट मॅच. यावेळेस व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. आता मात्र 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. जय हनुमान टेंबिवली या टीमला
हा सामना जिंकण्यासाठी या 4 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलता है. एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. सामना कोणीही जिंकू दे, हा विजय क्रिकेटचा आणि हा विजय आहे आमदार चषकाचा. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रतीक पाटील. या स्पर्धेमध्ये आपण अनेक उलटफेर पाहिलेत. कालचा दिवस गाजवला होता भूमी 11 मांडा टीमने. त्यानंतर काल आपण पहिली सेमीफायनल देखील पाहिली. जांतराजा खारबाव संघ दाखल झालाय मेगा फायनल मध्ये. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 4 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. यावेळेस लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. MS धोनी स्टाईलने हा गोल्डन षटकार ठोकलाय फलंदाज प्रतीक पाटीलने आणि सामना जिंकून दिलाय जय हनुमान टेंबिवली या टीमला. आणि टेंबिवली संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये. अभिनंदन टेंबिवली संघ, अभिनंदन किरण शेठ पाटील. प्रतिम सामना झाला आणि सामना जिंकलाय जय हनुमान टेंबिवली या टीमने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे नो डाऊट अबाउट प्रतीक पाटील ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने शेवटच्या चेंडूवरती गोल्डन षटकार लगावून सामना जिंकून दिलाय जय हनुमान टेंबिवली या टीमला. टेंबिवली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आपल्या व्यासपीठावरती शक्तिवानजी भोईर साहेब उपस्थित आहेत आणि दादांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. शक्तिवान दादा भोईर यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. टी शर्ट देखील आहे श्री स्पोर्ट्स चेतनदादा पाटील यांच्याकडून आणि मोहनखेडा बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्याकडून 1000 रुपीज कॅश प्राइज आहे. संगणक आपण टेंबिवली टीमचा कॅप्टन आपण यायचा आहे. आणि त्यानंतर रोहनदादा भोईर यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत. अनेक पारितोषिक आपण पाहतोय टेंबिवली या टीमसाठी आहेत. आणि सामना सुरू होतोय MP स्पोर्ट्स बल्ल्याणी विपक्ष साईश स्पोर्ट्स खारबाव या दोन संघांमध्ये. टॉस जिंकलाय तो म्हणजेच MP स्पोर्ट्स बल्ल्याणी या टीमने आणि प्रथम स्वीकारली ती बॅटिंग. आणि सामना जेव्हा सुरू ऐकूया आपण याच्या पहिल्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ वरप प्रसन्न चव्हाण यांना. तर विजयदादा पाटील साहेबांच्या वतीने प्रतीक पाटीलला 500 रुपयाचं कॅश प्राइज जो मात्र असेल. प्रतीक दादा आपण यायचं आणि आपला कॅश प्राइज जो मात्र स्वीकारायचा आहे विनंती असेल.
विनायक दादा भगत साहेबांच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी असेल जी मात्र एमपी स्पोर्ट्स बल्ल्याने टीमच्या सर्व खेळाडूंसाठी. जो खेळाडू 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारेल त्याला 1000 रुपयाचं रोख कॅश प्राइज असेल आणि तो कॅश प्राइज देखील इथे मात्र उपस्थित झालेला आहे, जमा झालेला आहे. अजय दादा केने साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचे. अनेक मान्यवरांची मांदियाळी जी मात्र या स्पर्धेसाठी आपल्याला